माजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते जपून नाते अवघी, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगी, पसंत आहे मुलगी पसंत आहे, पसंत आहे मुलगी पसंत आहे मुलगी. येतो. दादा म्हणाले म्हणून शपथ घेतलीस ना तू? नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, पण आता काय करणार आहेस तू? म्हणजे कसलं काय करणार? अरे तू शपथ घेतलीस ना दादांसमोर, ते सांगतील त्या मुलीशी लग्न करशील म्हणून. आता त्या मुलीचं काय करणार आहेस? विसरून जाणार आहे तिला. जमेल तुला? माहिती नाही, पण परत गेल्यावर सगळ्यात आधी भेटून तिला सॉरी म्हणणार आहे. माझी सगळी बाजू समजावून सांगेन आणि मग परत कधीच भेटणार नाही तिला. त्रास होईल तुला खूप वासू, पण काही इलाज नाही. परत आल्यावर दादा सांगतील त्या मुलीशी लग्न करेन आणि मठ सांभाळेन तुझ्याबरोबर. आपण एकत्र काम करू याचा आनंद आहे, पण तुला तुझ्या मनासारखं काही करता आलं असतं ना तर जास्त आनंद झाला असता. जाऊ दे. असं मला सांग, तुला पुढे आणखी खूप शिकायची इच्छा आहे ना? हो, मला संस्कृत शिकवायचंय. ही भाषा जिवंत राहावी म्हणून खूप प्रयत्न करायचे होते. या क्षेत्रात काहीतरी रिसर्च करायचा होता. पण जाऊ दे, जे शक्य नाही त्याबद्दल का बोलतोय आपण? माईंनी पुरणपोळ्या दिल्या. मग ती का नाही आली? काळजी करू नकोस आणि मनाची पाटी कोरी करून ये परत येताना. विसरून जा सगळं. येतो वहिनी. कशाबद्दल बोलत होतात तुम्ही? नाही म्हणजे काय विसरून जा? नाही, काही नाही. काही नवीन घोळ नाहीये ना? नाही म्हणजे मोठा भाऊ म्हणून सगळं तुमच्यावरच नको यायला. अरे तू निघालीस? 10 मिनिटं थांब, मी आवरते आणि तुला बँकेत सोडते. अगं नको, मी जाते आणि तुझं पहिलं लेक्चर मिस होईल ग. आणि हो, आठवणीने डबा घेऊन जा, ओट्यावर ठेवलाय. अगं मला नकोय डबा, मी नाही अटेंड करत आहे आज लेक्चर. मी कॉलेजला जाऊन सांगणार आहे की मला नकोच कॉलेज. म्हणजे तुझा निर्णय झाला? हो. आणि काय? आणि वासूलाही भेटायचंच आहे. त्याच्याशी भेटून एकदा सगळं क्लिअर करून टाकते. उर्मी, मला माहित होतं तू शांत डोक्याने विचार केलास तर वासूला भेटायला नक्की तयार होशील. आई तू कसली भारी आहेस तू. हा, म्हणजे तुला माझ्या मनात काय चाललंय हे अगदी परफेक्ट कळतं. मुलांना बोलता येत नसतं ना, तेव्हापासून त्यांच्या मनातलं ओळखायची सवय असते आयांना, आणि मग ती सवय जातच नाही. तुला भारी म्हटलं ना की तू नेहमी असं काहीतरी जनरल बोलून विषय बदलतेस बघ. बरं चल, लवकर आटप, नाही तर तुलाही उशीर होईल. हा
चला मी निघते. बाय बाय. वासूची आणि उर्मीची लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच संपली आहे. काही बी करून ना त्या दोघांचं भांडण मिटवलं पाहिजे गाडी आपण ना. पण हा स्कॉलरशिपचा आगाऊपणा उगाच केला वासूने. ए प्लीजच, उर्मीने त्याचं काहीच ऐकून घेतलेलं नाहीये. दॅट्स व्हेरी बॅड यार. ए त्यात फक्त उर्मीची चूक आहे असं नाहीये. हे पा फालतूच्या होबासक्या नका मारू. त्या दोघांना एकत्र कसं आणता येईल त्याचा विचार करा. अरे पण काय, वासू परत येईल माहिती नाही. हे पा टेन्शन घेऊ नका, अजून 3 महिने बाकी आहे कोर्स संपायले. काही बी करून त्या दोघांना एकत्र आणलं पाहिजे. अरे पण काहीतरी म्हणजे काय, पार्टी तर नाही ना करू शकत आपण. पार्टी जमलं, पार्टी सुपर आयडिया आहे. पार्टीला तर दोघं येतीलच. हा आपला प्लान त्या दोघांना माहित नाही पडला पाहिजे काय. ए हो. हाय गाईज. अरे वासू तू आलास, कसे आहात? अरे लेका आम्ही बी तुझी वाट पाहू राहिलो. तो कसा आहेस, बरा आहे का? मी बरा आहे. अरे घरी काय झालं वासू? खरं तर दादा मला पाठवणार नव्हते, पण फक्त एका कारणासाठी मी आलोय. मला उर्मीला मनापासून सॉरी म्हणायचंय. आणि मग आता उरलेले 3 महिने मी तुमच्याबरोबर घालवणार आहे, मस्त आनंदात. उर्मिला सॉरी म्हणशील आणि पुढं काय? नाही, काहीच नाही. कुमुद, आज चिंचगुळाची आमटी कर ग, शेंगा घालून. रामाला फार आवडते. हो माई. आणि शेतावरनं नवीन तांदूळ आले, त्यात कडुनिंबाचा पाला घालून ठेवलायस का? हो ठेवलाय. आई येऊ का? सुधाकर, अहो या ना. व्याही आहात तुम्ही आमचे. तुमच्या लेकीचंच घर आहे, या. हो पण जुनी सवय जात नाही. ते विसरा आता. नातं आहे आपलं. चहा टाकते तुमच्यासाठी. नाही नको माई, चहा नको. अहो संकोच करू नका, घ्या थोडासा. तुमच्या कामाच्या घाईगडबडीत तुगाच आता खास माझ्यासाठी करावं लागेल ना. अहो मीही घेते तुमच्या बरोबर थोडासा, मग झालं. मग ठीक आहे. अरे हो, हे पत्र आलं होतं, ते द्यायला आलो होतो. हो, पत्रावरनं आठवण झाली. अहो महिनाभरापूर्वी थोरल्या वंशांना मी पत्र लिहिलं होतं, तर त्याचं काही उत्तरच नाही आलंय मला. तर काय माझ्यावर रागावले की काय कोण जाणे. शेवटी काय आपल्यालाच काळजी. घ्या. पण हे पत्र मला का देताय? मठाचं पत्र नाहीये ते माई, आणि त्यावर नीट पत्ताही लिहिलं नाहीये, म्हणून म्हटलं मग तुम्हाला आणून द्यावं. बर, बघते. हा, मी बाहेर थांबतो. हो बसा तुम्ही, मी कुमुद बरोबर चहा पाठवते. जन्मपत्रिका आहे कुणाची तरी. आपल्या वासूला हल्ली खूप स्थळं यायला लागली आहेत. आपल्यापेक्षा लोकांनाच घाई आहे त्याचं शिक्षण पूर्ण होण्याची आणि लग्न होण्याची. कुमुद, तुला आता धाकटी जाऊ येणार बर का. मोठ्या जावेचा मान असतो आणि तो घ्यायचा हक्काने. वासूच्या लग्नाचं आता सगळं तू आणि रामाने बघायचं. मी काय डोकं घालणार नाही त्यात. नाही नको माई, मला नकाच घेऊ त्यात. अगं तू आता या घरात काय नवीन आहेस का? बोल की जरा मन मोकळेपणाने. मी काय खाष्ट सासू नाहीये. नाही तसं नाही माई, पण लग्न म्हटलं की आयुष्यभराचा प्रश्न असतो ना. आणि तुम्ही आणि दादा आहात ना, तुम्हीच बघा काय ते. त्या पत्रिकेतलं मला काही कळत नाही म्हणा. नाव तरी बघते मुलीचं. इकडे आणा ती पत्रिका. अहो मला वाटलं की कुणाची तरी लग्न पत्रिका आहे की काय, पण उघडून बघते तो जन्मपत्रिका आहे कुणाची तरी. नाव काय मुलीचं आणि कुणाची आहे मुलगी? पुण्याचे कुलकर्णी, एकुलती एक मुलगी आहे त्यांची. चांगली आहे पत्रिका. पण आपल्या पुनर्वसूच्या पत्रिकेशी जुळतीये का? हो, त्याची पत्रिका माझ्या डोळ्यासमोरच आहे ना. दोघांचे गुण जुळतात. तुम्ही पाहिलं त्या मुलीला? आहे का आपल्या पुनर्वसूला साजेशी? पत्रिका जुळते ते महत्वाचं. म्हणजे तुम्ही पाहिलं नाही तिला? बघितलंय. चांगली आहे मुलगी.
वाटते हो. दिवसभरातला शेवटचा चहा आणखीन मिळणार नाही तुला विद्याधर. हो ठीक आहे, ठेव. काय 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 झालं, तुला काही बोलायचं का माझ्याशी? मला हे अजिबात पटत नाहीये स्कॉलरशिपचं जे चाललंय ते. अगं काय त्यात न पटण्यासारखं आई? अरे एवढी मोठी स्कॉलरशिप तिला मिळाली आणि परत काय करायची? तिला समजावायचं सोडून तुम्हीच तिला सांगत राहिलात कर परत कर परत, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. हो मग आम्ही आहोतच तिच्या बरोबर. अगं आई, एवढे मोठे निर्णय ती स्वतः घ्यायला लागली आहे, याचा खरं तर आनंद वाटला पाहिजे का तुला? हो अरे पण इतका मोठा निर्णय घेणे इतकी मोठी नाही झाली ती. अजून किती जग बघायचंय त्या पोरीला. अगं मग बघू दे की. अगं माझं तर म्हणणं आहे मुलांना घेऊ द्यावेत त्यांचे अनुभव. उगाच आपले हे करू नकोस ते करू नकोस असंच वागायला पाहिजे. आई असं सांगणारा बाप नाहीये बरं का मी. हो मान्य आहे, पण कधीतरी तू तसं वागावंस असं मला वाटते. अरे एरवी ती तिचे निर्णय घेते, पण तिला समजवायला पाहिजे की कधीतरी तिचा निर्णय चुकू शकतो. पण काय बिघडलं का चुकली तर? उलट त्या चुकांमधनच शिकेल ती. तुझं ना काहीतरी नेहमी वेगळंच असतं. तिला ही स्कॉलरशिप सहज मिळाली ना म्हणून तिला नकोय. अरे आयुष्यामध्ये अशा गोष्टी सोपेपणाने नाही मिळत, झगडावं लागतं अरे गोष्टींसाठी. आणि पुढे गेल्यावर एखाद दिवस वाईट वाटेल तिला आपण ही स्कॉलरशिप परत केली म्हणून. नाही वाटणार. उलट आपल्या बळावर आपण स्कॉलरशिप मिळवली याचा अभिमान वाटेल तिला. हो पण हा अभिमान बँकेत ठेवल्यावर व्याज नाही ना येत त्याच्यावर. आई पैशात नाही का मोजता येत सगळ्या गोष्टी? सगळं नाही पण मोजावं लागतं पैशात. शिकव जरा तिला हे. अरे मोठी स्कॉलरशिप आहे ती. सगळे अनुभव जर तिचे तिला घेऊ दिले तर आपले अनुभव कधी कामी येणार? नाही नाही आई, आपले अनुभव नाही लादायचे तिच्यावर. तिला तिच्या नजरेनं बघू दे ना जग काय आहे ते. तू जे म्हणतेस ना ही जुनी झाली का पद्धत मुलं वाढवायची? करा काय मनाला येईल ते करा, करून टाका ती एकदाची स्कॉलरशिप परत. पण लक्षात ठेव जुन्या गोष्टी चांगल्या असतात. हो तुझ्यासारख्या. अगं अगं सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्या. मग हा कसला फॉर्म? सर मला नको ही स्कॉलरशिप. काय? पण काय कारण आहे? मिस कुलकर्णी, अशी संधी सगळ्यांना मिळत नाही. मी स्वीकारणार नाही फॉर्म. सर माझा डिसिजन फायनल आहे. मी नाही घेणार ही स्कॉलरशिप. पण कारण काय स्कॉलरशिप नाकारण्याचं? सर कसं आहे ना, पुनर्वसू मी सांगितलं म्हणून तुम्ही देताय मला ही स्कॉलरशिप. मी स्कॉलर आहे म्हणून नाही देत आहात. कॉलेजला माझ्या केपेबिलिटीजवर विश्वासच नाहीये. अहो तुम्ही गैरसमज करून घेताय मिस कुलकर्णी. चुकीच्या कॅन्डिडेटला आम्ही स्कॉलरशिप देत नाही. आणि ओळखीच म्हणत असाल तर हल्ली ओळखीनच कामं होतात, त्यात काय मोठं? नाही सर मला नाही पटत. बरं मग स्कॉलरशिप नाकारण्याचं कारण काय सांगाल तुम्ही? ते लिहिलंय सर मी फॉर्म मध्ये. ही स्कॉलरशिप मला पुनर्वसू पंत सचिवाच्या सांगण्यामुळे मिळाली आहे. मला ती मान्य नाही आणि म्हणून मी ही स्कॉलरशिप नाकारत आहे. अहो हे असं काय लिहून दिलं? तुम्ही लिहिलेलं एक कारण माझ्या वरिष्ठांनी पाहिलं ना तर माझी नोकरी सुद्धा जाईल. एक काम करतो, दुसरा फॉर्म देतो तुम्हाला, त्यावर काहीतरी वेगळं कारण लिहून द्या. नाही सर खोटं नाही बोलत मी. जे कारण खरं असेल तेच लिहिलंय. तुम्ही कम ऑन यार प्लीज. तू गप्प बस प्लीज. ए इकडे. सर मी? हो हो तूच. इकडे आत ये. काय नाव तुझं? दामोदर. हा होता त्या दिवशी पुनर्वसू सोबत. याला विचारा त्याचं ऐकून मी काही केलंय का? दामोदर, पुनर्वसूच्या ओळखीमुळे दिलंय मी हिला स्कॉलरशिप? नाही नाही ओळखीने वगैरे काही नाही. आणि वासू सरांना म्हणाला होता की उर्मी माझी मैत्रीण आहे, प्रयत्न करून बघा. पण त्याला ओळखीने वगैरे काम करून घेणं अजिबात आवडत नाही. हेच तर कधीपासून सांगतोय मी हिला. अच्छा म्हणजे
वासूने काहीच प्रयत्न नाही केले माझ्या स्कॉलरशिपसाठी. नाही म्हणजे तसं तो आम्हाला काही म्हणालाही नव्हता. बरं, तो सरांना हे तर म्हणाला की उर्मी माझी मैत्रीण आहे. हो. आणि मग सरांनी हेच लक्षात ठेवून मला स्कॉलरशिप दिली. नाही म्हणजे शेवटी काय, मला माझ्या मेरिटवर नाही तर पुनर्वसूच्या ओळखीमुळे स्कॉलरशिप मिळाली, नाही का? उर्मी आता अति होत. सर मला नको ही स्कॉलरशिप. हो तुम्ही असं काय करताय? तुम्ही हा नवीन फॉर्म घेऊन जा, नाही तर माझी नोकरी जाईल. विशाखा, तू बोल तिच्याशी, जरा समजव तिला. हो. आणि काय होतंय ना ते मला कळव. हा, ती परत घेईल स्कॉलरशिप असं नाही वाटत मला. स्कॉलरशिप परत करणार म्हणजे? मला नाही कळलं. म्हणजे विशाखा म्हणाली की ती स्कॉलरशिप परत करायच्या मूड मध्ये. इतकं सगळं झाल्यावर तिला माझा चेहरा बघायची इच्छा नसेल. अरे वासू, तू कधी आला? जस्ट आलो. अरे उर्मी पण आली आज कॉलेजला. काय? कुठे आहे ती? सायकोलॉजी डिपार्टमेंट मध्ये. स्कॉलरशिप परत केली तिने. मला वाटलंच होतं, माझ्यामुळे झालंय सगळं. अरे फॉर्म पण भरून आणलाय आणि त्यात असं लिहिलंय, ओळखीने काम झाल्यामुळे परत करते. काय सॉलिड मुलगी आहे यार. म्हणजे इतकी मोठी स्कॉलरशिप अशीच परत केली. कमाल. गुपचाप बसता का आता? म्हणजे अजूनही तिचा राग कमी झालेला नाहीये. चिडलीये, खूप चिडलीये. आता कसा फेस करू मी तिला? बोलणारच नाही माझ्याशी ती. वासू वासू, हे बघ, ते सारं बराबर, पण यार डोंट गिव्ह अप. जाऊन भेट तिले, बोल तिच्याशी. हे बघ, जे बी काही मिसअंडरस्टँडिंग होईल आहे ते दूर कर. तुला या सगळ्याचं काय वाटू राहिलं ते सांग तिले. ठीक आहे, जातो मी. अरे हरी, अरे बोल काहीतरी. गोठ्यातला चारा संपत आलाय, गोदीला चारा हवाय. जाऊन सांग त्या पिराजीला. हो, घाबरतोय तुमच्या समोर बोलायला. बोल बाबा, बोल काहीतरी. मी नाही जाणार त्या पिराजीकडे. घ्या, थेट नकार देतोय तो मला, आणि तुम्ही म्हणताय घाबरतो. का नाही जाणार तू तिथे? चावर येते पिराजीचं कुत्र, बसकन अंगावर येते. परवा तर माझ्या अंगावर आलो दादा महाराज. ते रामरक्षा पाठ आहे ना तुला? हो दादा महाराज. मग रामरक्षा म्हणत जा तिथे, नाही वाटणार भीती. आता श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिकर शिवा. कमाल आहे. रामरक्षा तोंड पाठ करून घेतली तुम्ही त्याच्याकडनं. मला विचारत होता, नाही पाठ केली तर चालेल का? म्हटलं आधी पाठ कर, आणि काय फरक पडतो तो स्वतःच अनुभव घे. त्याला कुठे कळतंय एवढं सगळं? नसेल कळ, पण रामरक्षेतल्या मंत्रांची ताकद नक्कीच जाणवेल त्याला. हा, हे खरंय. मंत्र चमत्कार करत नाही, आत्मबळ देतात. आणि आत्मबळ असलेला माणूस चमत्कार घडवू शकतो. पण चमत्कारांची अपेक्षा करून आपण स्वतःला दुबळ करून घेतो. झालं. पण हे सगळं त्या हरीला समजावून सांगणं कठीण. त्यापेक्षा वासूलाच पाठवूया पिराजीकडे. हुशार आहे तो, हुशारीने बरोबर त्याच्याशी बोलेल. आणि मी आलेच. तूप कडवायला ठेवलंय. थांबा जरा, मला बोलायचंय तुमच्याशी जरा. नाही, पुनर्वसूला मी शिक्षा केली हे कदाचित तुम्हाला आवडलेलं नसेल. नाही, कदाचित काय, खात्री आहे माझी, तुम्ही जरी बोलला नाहीत तरी तुम्हाला ते आवडलेलं नाही. मी कुठे काय बोलले? पुनर्वसूला त्याची चूक कळायला हवी की नको? या सगळ्याचं गांभीर्य त्याला जाणवायला हवं की नको? पुढे जाऊन मठाचा सगळा कारभार सांभाळायचा आहे त्याला. खूप मोठी जबाबदारी आहे त्याच्यावर. असल्या चुकांना माफी नाही. पुनर्वसूच्या हातून चूक झालीच नाही असं वाटतंय का तुम्हाला? वा उर्मी, अगं आता स्कॉलरशिप परत केल्यावरती तुला मस्त वाटलं असेल ना? एकदम हलकं हलकं. हे बघ, मी जे तुला काल सांगितलं ना तेच परत सांगते. नाही, जास्त बोर करणार नाही तुला. पण अगं वासूनी काय केलं ह्याच्यापेक्षा प्लीज आता तरी त्याचं इंटेन्शन बघ. अगं पण तो चुकतोय विशाखा. अगं हो, चुकलाय ना,
किती वेळा सांगणारच तेच तेच. तू जे त्याच्या बरोबर केलंस ते बरोबर होतं का? येस, आय अग्री. मी केलं ओव्हर रिॲक्ट आणि मी सगळ्यांसमोर त्याला असं बोलायला नको होतं. मी खूप अपमान केला त्याचा, पण मी आता काय करू? काय करू म्हणजे काय? अगं जा आणि बोल त्याच्याशी. बट इट्स नॉट दॅट इझी विशाखा. काय बोलू मी त्याच्याशी आणि काय सांगू त्याला? हे बघ, हाच विचार करून जर तू त्याच्याशी नाही बोललीस ना तर तुझंच मन तुला खात राहील. अगं तुझं पटतंय मला, पण जाऊ दे, मी घरी जाते. तुला सोडू? नाही नको, मी कॅन्टीनला जाते. सावकाश जा.